नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे की मी माझ्या केसांची काळजी कशा प्रकारे घेते. आज सकाळीच मी केसांना मेहंदी लावली होती आणि केसांना मेहंदी लावल्यानंतर आपण जेव्हा केस धुतो तेव्हा थोडीफार प्रमाणात मेहंदी आपल्या केसांमध्ये असतेच. ती पूर्णपणे निघत नाही आणि थोडीशी केसांना अशी खाज आल्यासारखी होते. तर तसं मला व्हायला लागलंय. सकाळी मी केसांना मेहंदी लावली होती आणि आता संध्याकाळ झालेली आहे. तर मी आता केसांना तेल लावणार आहे आणि केसांना तेल लावलं ना तर ती खास थोड्याफार प्रमाणात थांबते. खरं तर 2 दिवस डोक्यामध्ये तेल ठेवायला पाहिजे मेहंदी लावल्यानंतर, पण माझ्याकडून तसं होत नाही कारण मला व्हिडिओ वगैरे शूट करायचे असतात आणि ते ऑइली केस घेऊन मी शूट वगैरे करू शकत नाही. त्यामुळे मी काय करते की आदल्या दिवशी रात्री ऑइलिंग करते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी केस धुवून टाकते. तर मी ऑइलिंग करते, तर मी कशा प्रकारे ऑइलिंग करते ते मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही जाऊ नका आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चला तर मग आपलं तेल तयार करूया केसांसाठी. तर आपण इकडे काही तेल घेणार आहोत. तर सर्वात आधी मी घेणार आहे खोबरेल तेल, आपलं नॉर्मल पॅराशूट ऑइल. तर ते मी आधी घेणार आहे. त्यानंतर पॅराशूट ऑइलमध्येच ॲलोवेरा पॅराशूट ऑइल मिळतं, ते सुद्धा मी थोडंसं घेणार आहे. हे आहे ऑलिव्ह ऑइल. एक झाकणभर मी ऑलिव्ह ऑइल सुद्धा घेणार आहे. आहे कॅस्टर ऑइल. कॅस्टर ऑइलमुळे पण केस दाट व्हायला खूप मदत होते, त्यामुळे याच्यात थोडंसं कॅस्टर ऑइल मी टाकणार आहे. आणि यामध्ये मी टाकणार आहे विटॅमिन ई कॅप्सूल. विटॅमिन ई कॅप्सूलमुळे केसांना नरिशमेंट मिळते आणि मॉइश्चराइज होतात केस व्यवस्थित. त्यामुळे मी एक विटॅमिन ई कॅप्सूल सुद्धा यामध्ये टाकलेली आहे. आणि हे एक आयुर्वेदिक तेल माझ्याकडे आहे, जे केसांना खाज वगैरे येते किंवा केसांना कधी कधी कोंडा वगैरे होतो, त्यासाठी मला डॉक्टरांनी दिलं होतं. तर ते पण मी थोडंसं यात टाकते. तर अशा प्रकारे मी सर्व तेलं मिक्स केलेली आहेत. मी कोमट केलं तरी चालेल किंवा असंच वापरलं तरी चालेल. तर हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हाताच्या बोटांच्या साहाय्याने आपण आता आपल्या केसांना लावून घेणार आहे. मी माझ्या केसांना तर हे व्यवस्थित मी आता मिक्स करून घेणार आहे तेल. आणि मग त्यानंतर मी माझ्या बोटांच्या साहाय्याने मी केसांच्या मुळाशी हे तेल लावणार आहे. आपल्या हेअर केअर रुटीनमधलं सर्वात महत्त्वाची स्टेप असते की आपण जेव्हा ऑइलिंग करतो तर खूप महत्त्वाचं असतं ऑइलिंग करणं केसांना. पण कधी कधी खूप कंटाळा येतो ऑइलिंग करायचा आणि कधी कधी सॅटर्डेला वगैरे नाईटला सुद्धा खूप कंटाळा येतो. तर पण काय ना, मी कधी स्किप करत नाही ऑइलिंग. कारण कसं असतं की एकदा स्किप केलं की मग सगळ्या गोष्टी पुढे स्किप होत जातात. आणि मग रात्री जर आपण प्रॉपर ऑइलिंग करून झोपलो ना तर रात्रभरामध्ये हे जे तेल आहे ते व्यवस्थित आपल्या केसांच्या मुळाशी ॲब्झॉर्ब होतं आणि आपल्याला केसांना जास्तीत जास्त पोषण मिळतं. त्यामुळे शक्यतो रात्री ऑइलिंग करून झोपणं हे बेस्ट आहे. दिवसा कधी कधी ऑइलिंग मी करते, पण मग मला 2 दिवसासाठी मी ऑइलिंग करते. कधी कधी असं होतं मला की एका दिवसामध्ये माझं मन नाही भरत. मला असं वाटतं की ॲटलिस्ट 2-3 दिवस तरी केसांमध्ये तेल ठेवायला पाहिजे. पण नेहमी जेव्हा मी असं करते ना की 2-3 दिवस मी केसांमध्ये ऑइल ठेवते आणि मग त्यानंतर हेअर वॉश करते, तेव्हा जो रिझल्ट असतो ना तो एकदम बेटर मिळतो मला. म्हणजे केस एकदम शायनी आणि सॉफ्ट होतात. जसे रात्री ऑइलिंग करून सकाळी हेअर वॉश केलं ना तरी केस सॉफ्ट होतात, पण 2-3 दिवस जर केसांमध्ये तेल ठेवलं आणि मग केस वॉश केले तर जास्त रिझल्ट दिसून येतो. तुम्ही पण कधीतरी ट्राय करा. 2-3 दिवस ऑइलिंग करून ठेवा केसांना आणि 2 दिवसानंतर जर तुम्ही केस धुतले ना तुम्हाला खूप फरक जाणवेल. मला माहीत नाही यामागचं कारण काय आहे, पण मी हे बहुतेक वेळा असं ट्राय केलेलं आहे की जेव्हा मला कोणतं फंक्शन असेल 3 दिवसानंतर वगैरे 4 दिवसानंतर, तर मी काय करते ना 2-3 दिवस ऑइलिंग करून ठेवते आणि त्यानंतर जे केस धुतल्यानंतर जी शाईन येते आणि जे केसांना सॉफ्टनेस येतो ना तो अगदी वेगळाच असतो. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा, खूप फरक जाणवतो ह्यामुळे.
हे जे तेल मी तयार केलेलं आहे घरच्या घरी, हे तेल अतिशय पोषक असल्यामुळे मी ते तेल माझ्या आयब्रोजला सुद्धा लावते, कारण ते सुद्धा नरिश होणं फार महत्त्वाचे असतात. आपले आयब्रोजचे केस, त्याच्यानंतर आपले आय लॅशेस जे असतात ना, त्यांनासुद्धा आपण कधी कधी मध्ये मध्ये ऑइलिंग केलं पाहिजे, कारण ते पण मॉइश्चराईज व्हायला मदत होतात, नाहीतर त्यांनासुद्धा ड्रायनेस येऊ शकतो. त्यामुळे जेव्हा जेव्हा मी केसांना ऑइलिंग करते तेव्हा मी माझ्या आयब्रोजला आणि आयलिड्सला तेल लावणं कधीच विसरत नाही. तर तुम्ही सुद्धा हे नक्की फॉलो करा. केसाला तेल वगैरे लावून व्यवस्थित झालेलं आहे आणि आता मी रात्रीचं जे माझं जेवण आहे ते करणार आहे आणि मग त्यानंतर आराम करणार आहे. तर अशा प्रकारे केसांना ऑइलिंग केल्यानंतर आपल्या केसांना जे आहे जी महत्त्वाचे जे पोषण आहे ते मिळतं, केसांना मॉइश्चरायझर मिळतं आणि एक प्रकारचं वंगण आपल्या केसांना मिळतं. जसं आपल्या हाडांना तेल आवश्यक असतं त्याच प्रकारे आपल्या केसांच्या मुळांना सुद्धा तेल अतिशय आवश्यक असतं. काही लोक खूप अवॉइड करतात ऑइलिंग करणं, तर मला असं वाटतं की जी लोक अवॉइड करतात त्यांनी आठवड्यातून किमान एकदा तरी, खरं तर 2दा तेल लावायला हवं. 2दा व्यवस्थित ऑइलिंग करून दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हेअर वॉश करायला हवं. पण काही लोकांना जर नसेल आवडत 2दा ऑइलिंग करायला किंवा नसेल जमत काही कारणामुळे, तर त्यांनी मला असं वाटतं की आठवड्यातून एकदा तरी व्यवस्थित केसांना ऑइलिंग करायला पाहिजे, कारण ऑइलिंगमुळे आपले केस नॅचरली काळे राहण्यास खूप मदत होते. त्याचप्रमाणे केस गळायचं सुद्धा प्रमाण कमी होतं आणि केसांमध्ये एक नॅचरल शाईन येते ऑइलिंगमुळे. तर ऑइलिंग ही खूप महत्त्वाची आहे. आजकाल आपण जर डर्मॅटॉलॉजिस्टकडे वगैरे जर गेलो आणि जर आपल्या केसांचे जर काही प्रॉब्लेम्स आपण जर डर्मॅटॉलॉजिस्टकडे जर गेलो केसांचे काही प्रॉब्लेम घेऊन, तर आपल्याला ते लोक वेगवेगळ्या प्रकारचे केसांसाठी हेअर सिरम सुद्धा सांगतात. ते सुद्धा खूप महत्त्वाचे ठरू शकतात आपल्या केसांसाठी. पण जर तुमचे केस नॅचरली एकदम हेल्दी आहेत, व्यवस्थित आहेत, तर मला असं वाटतं की कोणत्याही रस्त्याला जाण्यापेक्षा तुम्ही सरळ ऑइलिंग करा. आपलं जे नॅचरल खोबरेल तेल आहे ते वापरा, किंवा जसं ज्या प्रकारे मी आता 4-5 तेल एकत्र करून एक तेल तयार केलं, त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा एक तेल घरच्या घरी तयार करू शकता. त्याची वेगळी बाटली भरून ठेवू शकता आणि ते तेल तुम्ही केसांना लावू शकता. तर तुम्ही तुमची स्वतःच्या केसांची काळजी घेऊ शकता, कारण आपले केस हे आपल्या जे काही ओव्हरऑल आपले जे लुक्स आहेत, आपले जे ओव्हरऑल सगळे आपले लुक्स आहेत, त्यामध्ये आपले केस हे फार इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. तर मला असं वाटतं प्रत्येकाने आपापल्या केसांची काळजी व्यवस्थित घ्यायला हवी. ज्या बायका वर्किंग आहेत, ज्यांना नाही जमत आठवड्यातून 2दा तेल लावायला, त्यांनी सॅटर्डे नाईटला केसांना व्यवस्थित तेल लावून तुम्ही संडे मॉर्निंगला हेअर वॉश करू शकता. तर अशा प्रकारे आपण आपल्या केसांची व्यवस्थित अशी काळजी घ्यायला हवी, जेणेकरून आपले केस भरपूर आपलं वय होईपर्यंत, म्हणजे पूर्वीच्या काळी कसं आपण म्हणतो ना जुनं ते सोनं, तर माझी आजी 95 वर्षाची होती जेव्हा माझी आजी मागच्या वर्षी वारली तेव्हा, पण 95 वर्षापर्यंत सुद्धा तिचे असे लांब सडक आणि सुंदर काळेभोर केस होते. एकदम काळे होते असे मी म्हणत नाही, पण बऱ्यापैकी सफेद केस तिला कमी होते. तर आता अशी परिस्थिती झाली आहे ना की आता हल्ली 15-16 वर्षाच्या मुलींची सुद्धा केस सफेद व्हायला लागलेले आहेत. तर त्याचं कारण हेच आहे की आपण व्यवस्थित डाएट फॉलो करत नाही, प्रोटीनयुक्त जेवण किंवा जे महत्त्वाचे पोषण तत्व आपल्या शरीरात जायला पाहिजे ते आपल्या शरीरात योग्य वेळेला जात नाही आणि त्यामुळे आपल्या केसांना काही गोष्टींची आवश्यकता असते जे आपल्या अन्नातून जाणं महत्त्वाचं असतं, तर ते जात नाही. त्यामुळे सुद्धा आपल्या केसांना अशा प्रकारचे प्रॉब्लेम होतात. तर आपण खाताना म्हणजे काही गोष्टी आपण जेव्हा इंटेक करतो, पोटामध्ये घेतो, तेव्हा त्या गोष्टी फार महत्त्वाच्या तर ठरतातच. हेल्दी खाणं हे फार महत्त्वाचं असतंच, पण हेल्दी केसांसाठी आपण ऑइलिंग सुद्धा फार महत्त्वाचं असतं. तर मला असं वाटतं की मला जेवढी माहिती होती तेवढी मी तुम्हाला या व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न केला आहे आणि ही माहिती तुम्हाला आवडेल सुद्धा. माझं हेअर केअर रुटीन हे असंच असतं. आठवड्यातून 2दा हेअर ऑइलिंग करणं आणि त्यानंतर सकाळी उठून व्यवस्थित हेअर वॉश करणं, हेच माझं हेअर रुटीन आहे. त्यानंतर बाहेर कुठे जाताना मी स्कार्फ आहे तो कॅरी करते, म्हणजे पूर्ण कव्हरअप करून घेते, म्हणजे बाहेरची धूळ वगैरे चेहऱ्यावर सुद्धा बसत नाही आणि केसांचं सुद्धा रक्षण होतं. तर अशा प्रकारे मी माझ्या केसांची काळजी घेते. तर असा हा माझा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर मला नक्की कमेंटद्वारे कळवा. चला तर मग असा होता आजचा व्हिडिओ. पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.